चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरली सुरुवात करते। म्हणजे आज आहे आषाढी एकादशी, त्यामुळे सर्वप्रथम सर्वांना रामकृष्ण हरी। तर मला तरी वाटतं की आज सगळे जण अतिशय भक्तिमय वातावरणात असणार आहे, कारण की आज आपली आषाढी एकादशी निमित्त सर्व जिथे कुठे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे, पांडुरंगांचे मंदिर आहे, तिथे सर्व भक्तिमय वातावरण आहे। आपल्या घरामध्ये सुद्धा आज अभंग, विठ्ठलाची गाणी असेल, आरती असेल, सर्व काही चालू असेल। सोबत बघायला गेलं तर उपवास, व्रत, वैकल्य, आपल्या भगवान विष्णूंच्या मूर्तीवर असेल, विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवर अभिषेक वगैरे असेल, ते सर्व काही तुम्ही आज केलं असणारच आहे। आणि आज दिवसभर उपवास करायचा आहे, व्रत करायचं आहे। फक्त उपवासच नाही तर आपल्याला सोबत त्याचे सेवा, पारायण, स्तोत्र मंत्र देखील आपल्याला पठण करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे, ते जास्त महत्वाचं आहे। तर मंडळींनो, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सेवा महत्वाची तर आहेच आज, पण त्यासोबतच आपणास माहिती असेल की आज आपण जशी पांडुरंगांची भक्ती करतो त्याच पद्धतीने आज आपल्याला आषाढी एकादशीला भगवान विष्णूंची देखील सेवा करायची असते। आणि आपणास माहिती असेल की भगवान विष्णूंची सेवा केल्याने आपल्या आयुष्यातले सर्व दुःख, संकट हे आपले निर्विघ्नपणे म्हणजे पार पडत असतात। आणि आपल्याला एखादी इच्छा जर पूर्ण करून घ्यायची असेल, मग आर्थिक संकट असेल, दुःख, त्रास, जे काही असेल, अडचणी असेल, ते सगळं काही निवारण जर करून घ्यायची इच्छा असेल तर आजच्या सारखा अत्यंत प्रभावी दिवस कुठलाच नाही आहे। कारण की आज आषाढी एकादशी आहे आणि सर्व देवी देवतांचा जे काही तेज आहे ते आजच्या या व्रतामध्ये असतं। त्यामुळे आज रात्री ठीक 12 वाजता आपल्या भगवान विष्णूंची अत्यंत प्रभावी, अति उच्च कोटीची एक सेवा करायची आहे। खूप प्रभावी आहे, खूप लोकांना ती माहिती पण असेल, त्याबद्दल संपूर्ण माहिती मला आजचे व्हिडिओ देणार आहे। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। तर मंडळींनो, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आज आषाढी एकादशी अत्यंत पवित्र आणि भक्तिमय असा दिवस आहे आजचा। आता आज दिवसभरामध्ये आपण नक्कीच मी एक सांगेल की उपवास, व्रत, वैकल्य, पांडुरंगाचं दर्शन असेल, सर्व काही करणार आहोत। व्रत म्हणजे सोबत सेवा, पारायण सुद्धा करणार आहोत। पण सोबत आपण पांडुरंगांची भक्ती तर करणार आहोत, पण पांडुरंग म्हणजेच आपले भगवान विठ्ठल आणि भगवान विष्णू हे काही सुद्धा वेगळे नाही आहेत। तर मी एकच तुम्हाला सांगेल, सत्यनारायण देवता असेल, भगवान विष्णू असेल, आपले पांडुरंग म्हणजेच विठ्ठल असेल, हे सगळ्यांचं एकच स्वरूप आहे, हे काही वेगळे वेगळे नाही। हे आपल्या भगवान विष्णूंचे स्वरूप आहेत। आपले भगवान विठ्ठल असेल किंवा सत्यनारायण देवता असेल, हे सर्व भगवान विष्णूंचे जे एक स्वरूप आहे। त्यामुळे आपण तिघांपैकी कुठली पण सेवा करा, ती भगवान विष्णूंपर्यंतच पोहोचणार आहे। आणि आज अत्यंत महत्वाचा दिवस मी का म्हटलं, कारण की आजपासूनच आपल्या चातुर्मासाला देखील सुरुवात होते आहे। कारण की आजपासून आपले भगवान विष्णू म्हणजे आज रात्री 12च्या नंतर भगवान विष्णू आपले निद्रावस्थेत जाणार आहेत 4 महिन्यासाठी, ते येत्या कार्तिकी शुक्ल एकादशी पर्यंत। तर 4 महिन्या चातुर्मास चालणार आहे उद्यापासून। आणि आपणास माहिती आहे की चातुर्मास म्हटलं तर व्रत, वैकल्य, पारायण, सण वार, सात्विक आहार, नियम, अटी सगळं काही खूप जण पालन करत असतात। त्यामुळे अत्यंत पवित्र हे 4 महिने असतात। आणि आज आपले रात्री जे भगवान विष्णू निद्रावस्थेत जाणार आहे, त्याच वेळी जर आपण भगवान विष्णूंची अत्यंत प्रभावी सेवा जर केली तर मला सांगा, काही कमी पडणार आहे का? तर नाही, उलट आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला त्याचं पुण्य प्राप्त होणार आहे। तर सेवा काय आहे आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, खूप जणांची ती सेवा चालू देखील असणार आहे। तर आज रात्री म्हणजे आज आषाढी एकादशी आहे, तर आज रात्री ठीक 12 वाजता तुम्हाला भगवान विष्णूंची अत्यंत प्रभावी व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करायची आहे। आपल्याला माहिती असेल बघा, 21 दिवस रोज 21 वेळा आपण एक मंडल म्हणजेच काय, रात्री ठीक 12 वाजता एक मंडल व्यंकटेश स्तोत्रमचं करायचं असतं। म्हणजेच काय, तर खूप जण सेवा करतात बघा, संकल्पयुक्त 21 दिवस रोज 21 वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करत असतात। ही पण एक सेवा खूप लोकांनी चालू असेल, चातुर्मासामध्ये देखील खूप जण ही सेवा करतात। पण आज जर तुम्ही एक दिवसीय जर ही सेवा जर केली तर खरंच सांगते, खूप खूप प्रभावी ठरणार आहे। कारण की आपणास माहिती आहे, ज्या दिवशी एखाद्या देवतांचं किंवा आपल्या गुरूंचं ज्यावेळेस एखादी गुरुपौर्णिमा असेल किंवा आषाढी एकादशी असेल, मोठे मोठे तिथी, सणवार ज्यावेळेस असतात, त्यावेळेस ते देवी देवतांचं तेज आहे ते मोठ्या प्रमाणात त्या पृथ्वीतलावरती कार्यान्वित असतं। त्यामुळे आपण जर ही सेवा आज एक दिवसीय जरी केली किंवा आजपासून चातुर्मासात रोज करा किंवा यथाशक्ती करा, तर अत्यंत प्रभावी ठरणार आहे। खूप लोकांना याचे दांडगा अनुभव आलेला आहे, अनुभव येत आहेत। म्हणून तुम्हाला सांगते आहे, ठीक आहे, रोज तुम्हाला 21 दिवस संकल्पयुक्त करणं शक्य नसेल, कारण की रात्री 12 वाजता ही सेवा करायची असते आणि सकाळी लवकर उठायचं असतं, जॉब असतो, लहान मुलांची शाळा वगैरे सर्व काही बघायचं असतं। त्यामुळे कोणाला ही सेवा करायला जमत नाही। पण आज एक दिवस जर ही सेवा केली तर खूप प्रभावी ठरेल तुमच्यासाठी, म्हणून मी सांगते आहे। आता व्यंकटेश स्तोत्रम एक मी सांगेन तुम्हाला, ज्यांच्याकडे ही पोथी आहे बघा, विष्णू सहस्रनाम पोथी, त्यांच्याकडे ह्याच्यामध्ये विष्णू सहस्रनाम स्तोत्र 1000 भगवान विष्णूंची नावं आहेत। सोबत ह्याच्या शेवटी आपल्याला व्यंकटेश स्तोत्रम दिलेलं आहे 108 ओव्यांचं। आपलं हे जे ह्याच्यामध्ये जे आहे व्यंकटेश स्तोत्रम, ते मराठीमध्ये प्राकृतमध्ये आहे। आता
हे एक आहे. आणि सोबत आपल्या सगळ्यांना माहिती असेल की ही नित्यसेवेची पोथी आहे बघा, त्याच्यामध्ये सगळं स्तोत्र, मंत्र, पितरांची सेवा, आरती सर्व काही दिलेलं आहे. आता याच्यामध्ये सुद्धा बघा 169 पान नंबरवरती ज्यांच्याकडे असेल त्यांच्याकडे याच्यावर सुद्धा श्री व्यंकटेश स्तोत्रम हे दिलेलं आहे 15 ओव्यांचं. तर हे संस्कृत मध्ये आहे. आता ज्या वेळेस आपण रात्री ठीक 12 वाजता एक मंडल व्यंकटेश स्तोत्रमचं सेवा करायची असते, त्यावेळेस आपल्याला संस्कृत मधल्या म्हणजे नित्यसेवेच्या पोथीमध्ये जे 15 ओव्यांचं स्तोत्र आहे त्याचं तुम्हाला 21 वेळ पठण करायचं असतं, म्हणजे एक मंडल पूर्ण करायचा असतो. आता खूप लोकांना कन्फ्युजन होतं म्हणून सांगते आहे. आणि हे याच्यामध्ये जे आहे ते मराठीमध्ये आहे आणि 108 ओव्यांचं आहे याच्यामध्ये. आणि तुम्ही जर आता याच्यातलं मराठी मधलं जर 108 ओव्यांचं जर तुम्ही 21 वेळा पठण करायला जर गेलं रात्री 12 वाजल्यापासून, तर तुम्हाला पहाट होऊ शकते, खूप उशीर होऊ शकतो. म्हणून सांगते की याच्यातलं वाचायचं नाही आहे. ते तुम्ही कधीतरी वाचलं एखाद्या दिवशी तर चालेल, किंवा रोज संध्याकाळी दिवसभर कधी वाचलं तरी चालेल मराठी. पण तुम्हाला जर रात्री ठीक 12 वाजता एक मंडल करायचं असेल व्यंकटेश स्तोत्रम, तर तुम्हाला संस्कृत मध्येच वाचावं लागणार आहे. हे तुम्हाला सांगून दिलं, कन्फ्युजन दूर केलं. आता व्यंकटेश स्तोत्रम जे 15 ओव्यांचं आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, आज आपल्याला ठीक रात्री 12 वाजता काय करायचं, 12 वाजता ही सेवा डॉट 12लाच ही सेवा सुरू करावी लागते. देवघरासमोर बसून तुम्ही ही सेवा आसनावर बसून धूप दीप लावायचा आहे. तुपास दिवा लावला तर अतिशय उत्तम. आणि देवघरासमोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे. रात्री ठीक 12 वाजता सुरू करायची. त्याच्या 11:30 पर्यंत सगळी तयारी करून घ्यायची आपल्याला. आणि दुसरं म्हणजेच काय, आज तुम्ही एकादशी आहे तर जिथे कुठे तुम्ही वेगळी पूजा मांडणी केली असेल भगवान विष्णूंची किंवा विठ्ठल रुक्माईची, तर त्याच्यासमोर बसून जरी सेवा केली तर अतिशय उत्तम, खूप प्रभावी, काही हरकत नाही. आता 11:30 पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, सुचिरभूत व्हायचं. आता रात्री, आता थोडा पावसाळा दिवस आहे, थंडावा आहे, तर रात्री असं एक म्हणतात की बा आंघोळ करून ही सेवेला सुरुवात करावी रात्री 12 वाजता. तर खूप लोकांना शक्य नाही. तर फक्त तुम्ही काय करायचं आहे, दिवसभरात तुम्ही जे काही कपडे घातले ते कपडे फक्त तुम्हाला बदलायचे, हातपाय तोंड धुवायचं, कपडे चेंज करायचे. एक स्वच्छ धुतलेले वस्त्र, त्याच्यामध्ये महिलांनी पंजाबी ड्रेस घातले तर चालेल, साडी घातली तर चालेल. आणि फक्त पारंपरिक पोशाख असावा, गाऊन नाईट ड्रेसवरती तुम्ही ही सेवा करू नका, महिलांना सांगते आहे. हातामध्ये बांगडा ठेवा, कपाळी कुंकू टिकली असावी. आणि आपल्याला डोक्यावर पंजाबी ड्रेस घातला तर डोक्यावर ओढणी घेऊन तुम्ही ही सेवा करायची आहे, साडी असेल तर पदर घेऊन. पुरुष मंडळी करणार असेल तर नक्की सांगेल की पारंपरिक पोशाख घालूनच, नाईट पॅन्ट, हाफ पॅन्ट जी तुमची घालता तुम्ही 3/4 वगैरे, त्याच्यावरही सेवा करायची नाही आहे. पारंपरिक पोशाख आहे, टी शर्ट पॅन्ट घाला किंवा एक सदरा जो असतो आपण म्हणजे कुर्ता वगैरे तो घालून करा, किंवा शर्ट पॅन्ट घालून तुम्ही सेवा केली तर अतिशय उत्तम. पण नाईट ड्रेस वरती करू नका. आणि सगळ्यात महत्वाचं, काळं वस्त्र घालून तुम्ही सेवा करायची नाही आहे, हे एक नोटीस करा. आता 11:30 पर्यंत तुम्हाला सगळी तयारी करून ठेवायची आहे. म्हणजे पाठावरती पोथी मांडणी असेल किंवा धूप दीप लावणे असेल, सर्व काही शुचिभूत होणे, कपडे वगैरे बदलून तिथे बसणे, सर्व काही करून घ्यायचं आहे. 11:45 पर्यंत डॉट 12वर काटा गेला की या सेवेला तुम्हाला सुरुवात करायची आहे. आता काय करायचं, तुम्हाला एका बैठकीमध्ये तुम्हाला 21 वेळेस संस्कृतमध्ये तुम्हाला या व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे, संस्कृत मधल्या. आता हे 15 ओव्यांचं स्तोत्र आहे. व्यंकटेशो वासुदेव प्रद्युम्न अमित विक्रमम संकर्षणो निर्दिष्टम शेषाद्रिपतरेवचम जनार्दनम पद्मनाभो व्यंकटजलवासिनीम सृष्टिकर्ता जगन्नाथो माधव भक्त वत्सलम. अशा एका लईमध्ये व्यवस्थित आपल्याला सावकाशपणे हे पठण करायचं नाही. तर 21 वेळेस वाजायचं आहे, पटापट वाचलं झालं 21 वेळेस, असं नाही. ती एक सेवा आहे. मला एक सांगा, आपण समजा एखाद्या आपल्या समोर एखादी व्यक्ती आहे, तिला आपल्याला काहीतरी सांगायचं आहे, तर आपण काय करणार, पटपट जर बोललो तर त्याला समजणार एखाद्या व्यक्तीला, ती काय, अरे तू काय बोललास, नीट बोल ना, समजलं नाही मला, असं म्हणणार ना. तर ते तशाच पद्धतीने आहे, ज्यावेळेस आपण एका इष्टदेवतेसमोर, आपल्या गुरूंसमोर ज्यावेळेस सेवा करतो, एखादं पठण करतो, वाचन करतो, पारायण करतो, त्यावेळेस ते सावकाश लईमध्ये करायचं असतं, नाही तर उरकायचं म्हणून करायचं नसतं. तर ते आपलं भगवान इष्टदेवतांना तरी आपलं कळलं पाहिजे की आपण काय बोलतोय नेमकं. आणि त्याचा प्रत्येक ओवीमध्ये एक ऊर्जा असते, एक प्रभाव असतो, म्हणून ती आपल्याला जाणवली पाहिजे, आपल्या वास्तूमध्ये ती जाणवली पाहिजे. यासाठी ती सेवा लईमध्ये आणि सावकाश करायची असते. आणि जरी एखादा थोडाफार शब्द चुकला तर ठीक आहे, काही हरकत नाही, तेवढं देव समजून घेतात, काही कडक शिक्षा तुम्हाला करणार नाही आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही आता 21 वेळेस एका बैठकीत तुम्हाला पठण करायचं आहे, तर काय करायचं, ज्या वेळेस तुम्हाला आता याच्यामध्ये व्यंकटेश स्तोत्रम त्याच्यामध्ये पहिल्या ओवीपासून ते 8व्या ओवीपर्यंत तुम्हाला 20 वेळेस पठण करायचं आहे. कारण की पहिल्या ओवीपासून ते 8व्या ओवीपर्यंत हे व्यंकटेश स्तोत्र आहे. आणि 9व्या इतिदम कीर्तनीयस्य विष्णुरमी तेजसम त्रिकालय पठे नित्यम पापतस्य न विद्यते. 9व्या ओवीपासून ते 15व्या ओवीपर्यंत फलश्रुती आहे. त्याच्यामुळे आपल्याला 1 ते 20 वेळेस पठण आपण ज्यावेळेस करणार आहोत व्यंकटेश स्तोत्रमचं, त्यावेळेस 8व्या ओवीपर्यंतच आपल्याला पठण करायचं आहे. ज्यावेळेस आपण शेवटी 21 वेळा आपण पठण करू, ज्यावेळेस पठण करू त्यावेळेस आपल्याला पहिल्या ओवीपासून ते 15व्या ओवीपर्यंत
पठण करायचं आहे, म्हणजे फलश्रुती वाचायची आहे. श्री सूक्तम कसं करतो आपण त्या पद्धतीनेच 21व्या वेळी शेवटी आपण फलश्रुती 9व्या ओवीपासून ते 15व्या पर्यंत पठण करायचं असतं, नाहीतर आपल्याला 1 ते 8व्या ओवीपर्यंतच वाचन करायचं आहे 20 वेळेस. काही अवघड आहे का सांगा? एक 5 ते 10 मिनिटं मला एक सांगा, एक वेळेस म्हणाल तुम्हाला 1-2 मिनिटं लागतील फक्त 8व्या ओवीपर्यंत पठण करायला. तर असं तुम्हाला 21 वेळेस तुम्हाला एका बैठकीत पठण करायचं आहे. खूप प्रभावी सेवा आहे, नक्कीच करून बघा. खूप लोकांच्या 21 दिवसांच्या संकल्पयुक्त सेवा चालू आहे. खूप लोकांना याचा दांडगा अनुभव आलेला आहे. आता अजून एक सांगेल, खूप जणांची आता प्रश्न येतो, नाही आम्हाला रात्री 12 वाजता घरामध्ये सेवा करू देणार नाही, कॉमन फॅमिली आहे किंवा रात्री 12 वाजता मला सेवा करायला जमणार नाही आहे ही सेवा आज आषाढी एकादशीला, पण आम्ही कसं करायचं? तर मी एक सांगेल, ज्यांना कोणाला रात्री 12 वाजता ही सेवा करणं शक्य नसेल तर त्यांनी आज दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला टप्प्याटप्प्याने 21 वेळेस पठण करता आलं तर अतिशय उत्तम. तुम्ही टप्प्याटप्प्याने म्हणजे आता सकाळ होऊन गेले तर दुपारी थोडा वेळ वाचलं, संध्याकाळी परत रात्री, असं केलं टप्प्याटप्प्याने तरी सुद्धा झाले. कारण खूप जणांची लहान बाळ आहे किंवा इतर काही प्रॉब्लेम्स आहेत, जॉबला कोणी असेल आज, त्यांनी आज संध्याकाळी एका बैठकीत संध्याकाळी जरी केलं तरी सुद्धा चालेल, जर रात्री 12 वाजता शक्य नसेल तर. पण मी एक सांगेल की ही जी सेवा असते मंडल पूर्ण करण्याची, त्यावेळेस सगळं जग ज्यावेळेस झोपतं त्यावेळेस आपण रात्री फक्त भगवान विष्णूंच्या सानिध्यात राहून आपल्याला ही सेवा करायची असते. खूप प्रभावी सेवा आहे. खूप लोकांना त्याचे इतके छान छान असे अनुभव आलेत ना, अंगावर काटा येणारे असे अनुभव आलेले आहेत खूप लोकांना. म्हणून सांगते आहे ही सेवा नक्कीच करा, दिवसभरामध्ये कधीही पठण करा. अजून एक सांगेल तुम्हाला, आज दिवसभरामध्ये तुम्ही जमलंच तर तुम्हाला काय करायचं आहे, व्यंकटेश स्तोत्रमचं मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये पठण करा. संस्कृतमध्ये पठण करणार असेल तर 21 वेळेस पठण करा. मराठीमध्ये करणार असेल तर 1 वेळ जरी केलं तरी सुद्धा चालेल, कारण की ते 108 ओव्यांचं आहे. विष्णू सहस्रनामावली आहे 1000 नामांची, ती पठण करू शकणार आहेत आणि तसं तुम्ही तुळशी पद देखील तुम्ही अर्पण करू शकणार आहेत. सोबत विष्णू सहस्रनाम स्तोत्र अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे, नक्कीच पठण करा. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण शंका पण निर्माण होणार आहेत, त्या पण त्याचं पण उत्तर दिलेलं आहे, सेवा सांगितलेली आहे. आणि अजून एक प्रश्न खूप लोकांना पडला की ताई रात्री 12च्या नंतर तर रात्री 12 तर आपला दुसरा दिवस चालू होतो, तर हे असं नाही आहे. रात्री 12च्या नंतर आपला दिवस मराठी पद्धतीने जर बघितलं तर सूर्योदयानंतर आपला दुसरा दिवस चालू होत असतो, हे एक आहे. आणि आपण इंग्लिश पद्धतीने जर बघितलं रात्री 12ला आपली फक्त तारीख बदलते, पण सूर्योदयानंतरच आपला दुसरा दिवस चालू होत असतो. आणि भगवान विष्णू आज रात्री आपले निद्रावस्थेत जाणार आहेत, त्यावेळेस जर आपण ही सेवा जर केली तर अतिशय उत्तम, आणि आज दिवसभरात जरी केली तर अतिशय उत्तम. म्हणूनच सांगेल की बा फक्त खाण्याकडे किंवा इतर दुसऱ्या गोष्टींकडे किंवा आराम करण्याकडे, आज स्वयंपाक नाहीये किंवा दुसरं काही नाहीये बाबा किंवा सुट्टी आहे, आराम करण्यापेक्षा जर आपण भगवान आपल्या विष्णूंच्या विठ्ठलांच्या सानिध्यात बसून जर आपण सेवा मंत्र स्तोत्र जर पठण केले तर अतिशय प्रभावी असणार आहे, कारण की हा दिवस काही सारखा नसतो. आता अजून एक सांगेल मी तुम्हाला, खूप लोकांची एक चूक होणार, 99% लोक ही चूक करणार. खूप लोक काय करतील की बा ठीक आहे, आता एकदम मोजके लोकांची ही चूक करू शकतात, ते म्हणजेच काय सांगेल, रात्री 12 खूप लोकांना काय वाटतं की रात्री 12च्या नंतर आपला उपवास संपला, डेट बदलली, तारीख चेंज झाली, आता आपला उपवास संपला. रात्री 12 नंतर लगेच कोणी खाऊ शकतं किंवा नॉनव्हेज खाऊ शकतं किंवा काही करू शकतं, तर तसं करायचं नाही आहे. आपल्याला प्रॉपर एकादशीचा जो काही उपवास असतो, मोठ्या एकादशीचा किंवा कुठल्याही महिन्यातला एकादशीचा, तो उपवास आपल्याला द्वादशीला सकाळी सूर्योदयाच्या नंतरच सोडायचा असतो. सूर्योदयानंतर शुचिर्भूत व्हायचं असतं, आपल्याला छान असा गोडाचा नैवेद्य आपल्याला देवाला दाखवायचा असतो, धूप दीप ओवाळायचा असतं, आणि त्यानंतर आपण गोड खाऊन काहीतरी आपण उपवास सोडायचा असतो. आणि प्रॉपर सगळं सात्विक आहारानेच आपल्याला उपवास सोडायचा असतो. त्यामुळे हा भ्रम नका पाळू की तुम्ही आज रात्री 12च्या नंतर तारीख बदलली म्हणजे दिवस बदलला, रविवार सुरू झाला, आता आपण काही पण खायला मोकळे, तसं नाही आहे. ही चूक करू नका. एकादशीचा उपवास आपल्याला द्वादशीला सोडायचा असतो, हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. खूप प्रभावी सेवा आहे, जमण्याचं मी सुद्धा करणार आहे, तुम्ही सुद्धा करा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही सेवा नक्की शेअर करा. आणि हो, उद्या अत्यंत प्रभावी चातुर्मासाला सुरुवात होते आहे, तर नक्कीच उद्यापासून आपले चातुर्मासात सुद्धा आपले काही व्हिडिओ येतील जे व्रत वैकल्याचे आहेत, नक्कीच ते सुद्धा बघायला विसरू नका. तर अशा प्रकारे व्हिडिओ ते थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.